नमस्कार मित्रांनो, माझं नाव मिलिंद. मी 27 वर्षांचा एक तरुण. पहिल्यापासून मी शहरात राहिलेलो, मात्र माझी आजी होती ती गावाकडे राहायची. आईवडील आम्ही सगळे शहरात राहायचो. एकदा एका उन्हाळ्यात मी तिच्याकडे गेलो होतो. आजी एकटीच होती, आजोबा नसायचे. मात्र तिची देखभाल करायला एक तिथे कामवाली ठेवली होती. ती खूप सुंदर होती. तिचं नाव पल्लवी होतं. गावापासून आजीचं घर शेतामध्ये होतं. एक दिवशी पल्लवीला घरी जायला खूपच उशीर झाला. त्यावेळेस आजी म्हटली की मिलिंद, जा तुझ्या गाडीवरती पल्लवीला तिच्या घरी सोड. ज्यावेळेस मी तिच्या घरी गेलो त्यावेळेस तिने मला जाऊन दिलं नाही, मला रोखून धरलं. मी दिसायला देखणा होतो. तिने मला एक इच्छा बोलून दाखवली आणि म्हटली की माझी तेवढी इच्छा पूर्ण कर. त्यावेळेस हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो. पण पुढे काय घडलं आणि त्या दिवशी तिने माझ्याकडून कसा आनंद घेतला, तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या. चला तर मित्रांनो, कथेला सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, माझं नाव मिलिंद आहे. नुकतंच 1-2 वर्ष पूर्ण झाले असतील. माझं शिक्षण पूर्ण झालं होतं. मी जॉब शोधण्याच्या तयारीत होतो. मी एकुलता एक, आईवडिलांना आणि दोघं पण नोकरीला इकडे शहरात होते. दिवसभर ते कामात असायचे. मी मात्र घरात बसून मला खूपच कंटाळा येत असायचा. माझे मोजकेच मित्र होते. शहरात चांगल्या आणि सुशिक्षित असलेल्या घरात मी वाढलो होतो. चांगल्या पॉश एरियामध्ये मी मुंबईमध्ये राहायचो. पैशांची काही कमी नव्हती. पाहिजे ती हौस-मौस मी पूर्ण करायचो. मात्र मी कधी अगदीच दुसऱ्या आणि नवीन मुलांमध्ये गेलो नव्हतो. मला कोणी मैत्रीणसुद्धा नव्हती. मोजक्या मित्रात आणि जास्त करून घरातच वेळ मी घालवायचो. त्यामुळे माझं पण मन व्हायचं. पण काय करणार, मला अशी कोणी मैत्रीण नव्हती. मित्र पण माझे खूपच संस्कारी आणि सुशिक्षित होते. त्यांना पण माझ्यासारखंच सेम अवस्था होती. आमची आजी असायची, ती खूपच वयस्कर, पण ती गावाला राहायची. आमच्या वडिलांची शेती वगैरे होतं. आजी मात्र कधी आमच्यासोबत येत नसायची. माझे एक चुलते होते, ते पण नोकरीला गावाकडेच असायचे. मात्र खूप दिवस झालं त्यांची आणि माझी अजिबात भेट नव्हती. त्या दिवशी मला चांगलंच आठवतं की आम्हाला गावाकडे जायचं होतं. उन्हाळ्यात नेमकं गावामध्ये जत्रा किंवा काहीतरी कार्यक्रम असायचे आणि उन्हाळ्यात सुट्टीत कधीकधी आम्ही गावी जायचो. मात्र ह्या वर्षी उन्हाळ्यात आईवडिलांना अजिबात वेळ नव्हता. मला मात्र गावाकडे जायचं होतं. खूप वर्ष झालं मी पण गावी गेलो नव्हतो. त्याच्यातच माझ्या आजीचा माझ्यावर खूप जीव होता. ती मला नेहमी म्हणायची की मिलिंद, तू तरी येत जा सुट्टीला. गावाकडे आमचं चांगलं घर पण आहे, शेती पण आहे. आजीची खूप विनंती होती. त्यामुळे माझे वडील पण म्हटले की मिलिंद, अशी आजीचा तुझ्यावर खूप जीव आहे, जा काही दिवस. मी पण म्हटलं जातोय. तिथे पण माझे मित्र नव्हते. मला काहीच करमणार नाही. त्यावेळेस घरातले म्हटले की किती दिवस असा नुसता घरात बसणार आहे, जा ना, तेवढंच फिरून ये, आपल्या नातेवाईकांची सगळ्यांची भेट होईल. मी मग काय, घरच्यांनी विनंती केल्यानंतर मी घरी यायला लागलो. असंही माझं लग्नाचं वय होतं. त्यामुळे घरचे म्हटले, जा, एखादी नातेवाईकातली मुलगी पसंत पडली तर तुझ्या मनाने बघ, लग्नाचा पण विचार बदलेल. मी आताच लग्न माझं करायचं नव्हतं असं म्हणायचो, कारण की मला अजून चांगला जॉब पाहायचा होता. लग्न म्हटल्यावर मी नाहीच म्हणायचो. मग काय, त्या दिवशी मी गावाकडे आलो होतो. खूप दिवसानंतर मी गावाकडे आल्यानंतर आजीला खूपच बरं वाटलं. आजी खूप थकली होती. तिला घरातलं अजिबात काम होत नसायचं. जास्त करून ती घरामध्ये तिच्या खुर्चीवरच बसून असायची. गावापासून आमचं शेत साधारणतः 3-4 किलोमीटर असं आतमध्ये होतं. आजूबाजूला वस्त्या होत्या. आमचा शेतामध्येच खूप मोठा असा बंगला होता. आणि एक दिवशी झालं असं, मी त्या दिवशी रात्री खूप उशीर आलो होतो. सकाळी मी नेहमीप्रमाणे 9 ते 10 वाजता अगदी झोपेतच होतो. अचानक कोणाचा तरी आवाज आला आणि दरवाजाच्या बाहेर म्हणजे रूमच्या बाहेर आलो.
तर एक बाई होती. दिसायला खूपच तरुण आणि गोरीपान. अगदी तिची देहबोली खूपच आकर्षक होती. पाहताच क्षणी मी तिला टक लावून पाहू लागलो. मग काय, ती अगदी झाडू मारत होती घरामध्ये. आजी तिच्या रूममध्ये होती. मला वाटलं की कोणीतरी असेल. मात्र ज्यावेळेस तिने माझ्याकडे पाहिलं त्यावेळेस माझं मन अगदी कावरं-बावरंच झालं. नकळत माझ्या मनात तिच्याविषयी वेगळ्याच भावना आल्या आणि क्षणात सकाळ सकाळीच मी चांगलाच अगदीच व्याकुळ झालो. त्या दिवशी मी बरमुडा घातला होता. तिने अचानक माझ्याकडे पाहिलं आणि मला पाहून लाजली. तिचं ते काम करू लागली. मी लगेच आजीच्या रूमकडे गेलो. नुकतीच आजीने आंघोळ केली होती आणि चहा पित होती. मी तिला म्हटलं की आजी, कोण आहे ती बाहेर? कोण रे? एक बाई आहे म्हटलं. अरे ती होय, ती पल्लवी आहे, इथे स्वयंपाक पाणी करायला. मी म्हटलं की होय का? ती म्हटली की गावामध्ये असते आणि सकाळ संध्याकाळचं येते स्वयंपाक करायला. असली कामवाली असेल तर कोणाला पण घरात अगदी मन लागेल, असंच माझ्या मनात विचार आले. तिला पाहून माझ्या मनात अगदीच खूपच वेगळ्या भावना आल्या. मात्र मी स्वतःला सावरलं. त्यावेळेस आजी म्हटली की अरे किती वाजल्या, नाश्ता नाही का करायचा? मी म्हटलं अजून आंघोळ नाही केली. हे म्हणतात आजी म्हटली अरे जा ना आंघोळ मग कर, कारण की कशाला एवढा उशीर करायचा. मी म्हटलं बरं. लगेच मी माझ्या रूममध्ये गेलो. अंघोळीला बाहेर सोय होती. आतमध्ये पण अंघोळीला रूम होती. मात्र थंड पाण्यात नको वाटायचं. गावाकडे मस्तपैकी घराच्या बाहेर पाण्याची टाकी होती आणि तिथंच आंघोळ करायची असं मी ठरवलं होतं. मग काय, आजीला मी तसंच सांगितलं. आजी म्हटली बरं, तुला जसं करायचं तसं कर. असंही थंड पाण्याने आंघोळ करण्यात वेगळाच आनंद होता. सकाळचं ऊन पण चांगलंच तावत होतं. मग काय, अंघोळ करण्यासाठी त्या दिवशी मी घराच्या बाहेर असलेल्या त्या नळावरती गेलो. बकेट लावली आणि दात घासत तिथे बसलो. सकाळ सकाळ उन्हाला स्वतःला अगदी शेकून घेत होतो. मग काय, त्या दिवशी मी बरमुड्यावर होतो. अंघोळ केली मस्तपैकी. आधीच मी गोरापान आणि देखणा होतो. अचानक माझी नजर खिडकीमध्ये गेली, जिथे किचन रूम होती. किचन रूमच्या खिडकीसमोर ती पल्लवी उभी होती, म्हणजे कामवाली. तिला पाहून मी खूपच लाजलो. लगेच मी माझं तोंड फिरवलं. असंही आंघोळ झाली होती. लगेच बाजूला ठेवलेला टॉवेल मी घेतला आणि मग काय, माझं अंग कोरडं गेलं. बाजूची असलेली ती कपडे पण मी तिथेच घातले आणि लगेच माझ्या रूममध्ये आलो. माझे केस अजून पण ओले चिंब होते. रूममध्ये आलो आणि मग काय, ती बाहेर होती. मला थोडंसं वेगळंच वाटलं. ती मला एवढी का पाहत होती तेच मला समजलं नाही. मी माझं डोकं पुसू लागलो. रूममध्ये आरसा होता आणि त्याच्यात मी स्वतःला पाहू लागलो. अचानक माझी नजर दरवाज्यात गेली तर तिथे ती पल्लवी होती. मी म्हटलं की काय काम आहे का? त्यावेळेस तिने हातातील चहा दाखवत म्हटली की चहा घ्या. मी म्हटलं की हो. तिने आणून चहा त्या टेबलवरती ठेवला. मात्र जाताना ती माझ्याकडे पाहत हसत होती, हे मला आरशामधून समजलं. मग काय, ती तिच्या घरी गेली. असेच 1-2 दिवस गेले. ती मला खूपच पाहायची. तिच्या डोळ्यात, तिच्या नजरेत एक वेगळ्याच भावना होत्या. हे मला मात्र आता चांगलंच समजलं होतं. पण नक्की ती माझ्याकडे कोणत्या नजरेने पाहते? मला पण असं वाटू लागलं होतं की ती माझ्यावर चांगलीच अगदीच वेडीपिशी झाली आहे. तिला मी चांगलाच आवडलो आहे. पण मला आताच काहीच करायचं नव्हतं. त्याच्यात मला एवढा अनुभव पण नव्हता. मी खूपच लाजळा होतो. एक दिवशी रात्री ती खूप उशिरानं आली होती आणि त्या दिवशी खूपच उशीर झाला होता. सगळीकडे अंधार होता आणि त्या दिवशी नेमकी लाईट नव्हती. तिला घरी जायला उशीर झाला. त्यावेळेस ती आजीला म्हटली की अहो, मला तर आता घरी जायचं म्हटल्यावर कसं तरीच होतं. एवढ्या रात्रीचं कसं मी जाऊ? त्यावेळेस मात्र आजी म्हटली अगं, ते तर जा ना चालत, तेवढं काय? तर त्यावेळेस ती म्हटली नको, वाटलंच तर मिलिंदला पाठवा मला सोडायला, तो गाडीवर मला घरी सोडून येईल. त्यावेळेस एवढ्या रात्रीच आजी नकोच म्हणत होती. मात्र मी म्हटलं की जातो मी, त्याच्यात काय एवढं? त्यावेळेस आजी म्हटली जा पण लवकर ये माघारी. मी म्हटलं की हो. मग काय, पल्लवी आमच्यासोबत निघाली होती.
मी गाडी चालू केली आणि ती येऊन माझ्या पाठीमागे बसली. पण इतक्या ती जवळ बसली होती, नकळत मीच लाजलो. काय माहीत मात्र तिला माझ्याबद्दल काय वाटत होतं. एवढ्या जवळ तर मी कधी कोणाच्या बसलो नव्हतो. ती माझ्याजवळ चांगलीच बसली होती. मी खूपच लाजलो. मग काय, त्यावेळेस मी तिच्या घरी गेलो. तिचं घर खूपच साधं होतं. त्याच्यावरून समजत होतं की तिची परिस्थिती कशी असेल. ज्यावेळेस तिला घरासमोर सोडलं आणि गाडी वळवू लागलो, त्यावेळेस ती म्हटली की अहो कुठे चाललाय, थांबा ना. मी म्हटलं का हो, अहो थांबा की, चाललं या थोडंसं. तिने मला विनंती केली आणि पहिल्यांदा मी तिच्या घरात गेलो. घरात जाताना दरवाजा खूप लहान होता. थोडंसं आतमध्ये खाली मान करून गेलं. तिने मला बसायला सांगितलं आणि खुर्ची दिली. मी बसलो. ती काहीतरी करायला रूमच्या आतमध्ये गेली होती. त्यावेळेस अचानक बाहेर आली आणि मी आश्चर्यचकित झालो. ती जाताना साडीवर होती, मात्र तिने लगेच साडी बदलली आणि गाऊन होता. ती खूपच कमालीची दिसत होती. मी म्हटलं की बरं आता मला उशीर पण होतोय जायला, जाऊ का? ती म्हटली की काय हो तुम्ही, अहो जाचाल की, त्याच्यात काय आहे, तुम्हाला एक गोष्ट बोलायची, बोलू का? मी म्हटलं कोणती? ती म्हणाली की तुम्ही कोणाला सांगणार नसेल तर बोलते. काय माहीत तुमच्या मनात काय आहे, मात्र मला तुम्ही खूपच आवडलात. हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो. त्यावेळेस ती म्हटली की हो, तुम्ही जे ऐकलं ते खरं आहे. तुम्हाला पाहिलं तर मला कसं तरीच होतं. मी एक विधवा बाई आहे, मात्र मी माझ्या भावना कधी कोणाला सांगत नाही. गावातील सगळेजण माझ्याशी ओळख करायला आणि माझ्याशी भेटायला तरसत असतात, मात्र तुम्ही खूपच लाजता मला. एवढं पण लाजू जाऊ नका, मी काय खाणार नाही तुम्हाला, असं ती मला म्हटली. मी म्हटलं नाही हो, तसं काय नाही, कराल ना माझी इच्छा पूर्ण, असं म्हणून ती माझ्याजवळच बसली. ती खूपच कमालीची दिसत होती. तिच्या बोलण्याच्या भाषेवरून आणि पद्धतीवरून माझं मन कावरं झालं आणि मला वेगळ्याच भावना होऊ लागल्या. अलगद ती माझ्याजवळ आली होती, मात्र क्षणात माझ्या मनात काय होत होतं ते मला समजत नव्हतं. ती मला म्हटली की आजपर्यंत कोणाच्या मी एवढे जवळ गेले नाही जेवढे की मी तुमच्या आले आहेत. खरंच मला तुमचा स्वभाव खूपच आवडतो हो, तुम्ही किती शांत असता. पण त्या दिवशी तुम्हाला मी बाहेर पाहत होते अंघोळ करताना, तेव्हापासून माझ्या नजरेत तुम्ही बसलाय आणि मला रात्रीची चैनच पडत नाही. असं वाटतं की आपण दोघंच ह्या पलंगावर, असं म्हणताच मी तिच्याकडे पाहिलं आणि ती तेवढंच बोलून अगदी लाजली. मग काय, मला पण तेच पाहिजे होतं. मी म्हटलं की खरं का, माझ्यासाठी हा अनुभव नवीनच होता. मी असं म्हणताच तिने मला जवळच घेतलं आणि मग आमचं तिथे चालू झालं. आम्हाला कसलंच भान राहिलं नाही. तिला चांगलाच ह्याच्यामधला अनुभव होता. ओटांवर ओठ टेकले आणि मग काय, मग सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव घेऊ लागलो मी. तिला मी चांगलाच आनंद देऊ लागलो. तिला माझ्याकडून चांगलं सुख मिळत होतं हे मात्र मला समजलं. मी काही थांबायचं नावच घेत नव्हतो आणि ती पण चांगलीच आनंद देत होती. त्या दिवशी रात्रभर तर मला नाही जमता आलं, कारण की घरी पण आजी वाट पाहत होती. काही वेळासाठी मी तिथे होतो, मात्र सुंदर क्षणाचे तिला सुंदर अनुभव दिले. तिचं अगदी मी मनच जिंकलं. ती म्हटली की खरंच तुमच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. माझं मन आज खूपच शांत आणि खूपच आनंदी झाले. आज रात्री मला खूपच सुखाची आणि शांत झोप लागणार आहे, कारण की खूप इच्छा होती माझी, ती आज पूर्ण झाली. मी म्हटलं की हो, मला खूप उशीर होऊ लागला होता. नंतर मी तिथून घरी आलो. घरी आल्यानंतर आजीने विचारले, काय रे, एवढा का घाबरल्यासारखा आणि थकल्यासारखा वाटतोय? मी म्हटलं काही नाही, एकटा येत होतो ना रात्रीचं, त्यामुळे थोडंसं. त्यावेळेस मी मग नंतर माझ्या रूममध्ये गेलो आणि आराम केला. त्या दिवशी पण मला चांगलाच आनंद भेटला होता. आयुष्यात पहिल्यांदाच असा सुख घेतलं होतं. रात्रभर अगदी सुखानं झोप आली. असं वाटू लागलं की आता अजून ती असाय पाहिजे होती. मग तिथून पुढे माझी आणि तिची भेट चांगलीच होत गेली. कधी कधी असं वाटायचं की रात्रभर तिच्या जवळ जायचं आणि ज्या दिवशी मी जाणार त्या दिवशी पण तिच्यासोबत आनंद घेतला होता. घरात कोणी नसलं की मग ती आणि मी कधी किचनमध्ये तर कधी माझ्या बेडरूममध्ये
मी तिला सुखाचे क्षण द्यायचो. तिला पण खूप आनंद मिळायचा. तर कशी वाटली ही कथा ती नक्की कळवा. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.